Hello students, I am Ms. Amruta Nandal, working as a lecturer in Electronics and Telecommunication Department at SPM Polytechnic Kumte, Solapur. This is the 7th video lecture on Unit 3 Digital Cellular Mobile System. In last video lecture, we had discussion on types of GSM channels. So there are two types of GSM channel. First is a traffic channel and second one is a control channel. The traffic channel is again divided into two sub channels. So first traffic channel is full rate traffic channel and second one is a half rate traffic channel. And in control channel there are three subtypes. First is broadcast channel, common control channel and dedicated control channel. So we already discussed all these points in previous lectures and also studied how the frame structure of the GSM is there. Okay, so revise that videos once again. So in today's video lecture we are going to start with signal processing in GSM. So what is the signal processing means? विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला कॉल लावणार आहे किंवा आपण आपला जो व्हॉइस आहे तो ट्रान्समिट करतो आहे बोलण्यासाठी किंवा दुसऱ्यांचा जो व्हॉइस आहे तो रिसीव करतो आहे, तर ते आपल्यापर्यंत येण्यासाठी आणि आपला जो व्हॉइस आहे तर ते दुसऱ्या युजरकडे जाण्यासाठी त्याच्यामध्ये जे प्रोसेस होतो तर त्याला आपण काय म्हणणार आहे, सिग्नल प्रोसेसिंग इन GSM. तर हा प्रोसेस होऊनच आपला जो व्हॉइस आहे तर तो दुसऱ्या युजरकडे जातो किंवा तिथून येताना तो सेम प्रोसेस होऊन आपल्यापर्यंत येत असतो. तर इथे एक ब्लॉक डायग्राम दिलेला आहे. द ब्लॉक डायग्राम विच शोज ऑल द GSM ऑपरेशन्स फ्रॉम ट्रान्समीटर टू रिसिवर. सो इथे तुम्हाला दिलेला आहे. सो दिस इज द ट्रान्समीटर. तर हा जो सेक्शन आहे तर तो ट्रान्समीटरचा सेक्शन आहे आणि हा जो सेक्शन आहे तर तो पूर्ण रिसिव्हरचा सेक्शन आहे. तर ह्या ब्लॉक डायग्राममध्ये तुम्हाला काय काय ब्लॉक्स दिसत आहेत बघा. सो पहिला आहे इथे स्पीच आणि इकडे पण स्पीच आहे. म्हणजे हा जेव्हा ट्रान्समीटर स्पीच म्हणजे व्हॉइस ट्रान्समिट करणार आहे तर तो ह्या प्रत्येक प्रोसेसमधून जाणार आहे. तर हा प्रत्येक प्रोसेसमधून गेल्यानंतर तो रेडिओ चॅनल म्हणजे बाय एअर एका फ्रिक्वेन्सी थ्रू आपण रिसिव्हरला पाठवणार आहे आपले सिग्नल आणि तो रिसिव्हरकडे आल्यानंतर तर त्याच्यामध्येही काही प्रोसेस आहेत. हे एवढे स्टेप्स होऊन मग त्याच्यानंतर ह्या स्टेप्समधून बाहेर आल्यानंतर आपला जो ओरिजिनल व्हॉइस आहे तर तो दुसऱ्या युजरला मिळणार आहे. तर काय काय प्रोसेस आहेत. फर्स्ट वन बघा, जेव्हा मी स्पीच ट्रान्समिट करणार आहे फर्स्ट तो काय होणार आहे, डिजिटायझिंग अँड सोर्स कोडिंग होणार आहे. त्याच्यानंतर चॅनल कोडिंग, त्याच्यानंतर इंटरलिव्हिंग, बस फॉर्मेशन, सिफरिंग अँड मॉड्युलेशन. तर जेव्हा मॉड्युलेशन प्रोसेस कंप्लीट होईल तेव्हा आपला जो व्हॉइस आहे तर तो एअर थ्रू रेडिओ चॅनल्स थ्रू ट्रान्समिट होईल आणि तो त्याच्यानंतर रिसिव्हरला मिळाल्यानंतर तो फर्स्ट डिमॉड्युलेट केला जाईल, डिसिफरिंग केला जाईल, बस फॉर्मॅट होईल पुन्हा आणि डिइंटरलिव्हिंग होईल, पुन्हा चॅनल डिकोडिंग होईल आणि सोर्स डिकोडिंग होईल. तेव्हा तो ओरिजिनल आपला जो व्हॉइस आहे तर तो दुसऱ्या युजरला म्हणजे रिसिव्हरला मिळणार आहे. तर हे जे प्रोसेस आहे कसं होणार आहे त्या प्रत्येक स्टेपची आपण माहिती पुढे बघणार आहोत. सो लेट अस स्टार्ट विथ वन बाय वन ब्लॉक. ओके, सो फर्स्ट वन इज अ स्पीच कोडिंग. सो पहिल्यांदा आपला जो व्हॉइस आहे तर तो आल्यानंतर त्याला काहीतरी सेक्युरिटी प्रोव्हाइड करावा लागेल. सो त्यासाठी काही कोडिंग्स यूज केलेले आहेत. सो ते कोडिंग कुठले आहेत बघूयात. The working of speech coding in GSM is based on the principle of RELP, which uses a long-term predictor. So RELP हा काय आहे, it is a residually excited linear predictive coder. So हा काय आहे, it is a coder. So आपला जो व्हॉइस आहे तर तो एका कोडमध्ये कन्वर्ट करतो आणि हा काय आहे तर हा काय यूज करतो, लॉंग टर्म प्रेडिक्टर यूज करतो. द ऑपरेशन ऑफ GSM स्पीच कोडर मेक्स यूज ऑफ अ व्हेरी इंटरेस्टिंग फॅक्ट दॅट ईच पर्सन स्पीक फॉर अबाउट 40% ऑफ द टोटल कन्व्हर्सेशन टाईम इन अ नॉर्मल कन्व्हर्सेशन. सो आपल्याला माहिती आहे, आपण फ्रेम स्ट्रक्चरमध्ये बघितलेलं आहे आणि त्याची इफिशियन्सी पण काढलेली आहे की स्पीच हा किती असतो GSMमध्ये. ओरिजिनली इट इज अ 40% स्पीक म्हणजे टोटली जेवढं काही आपण कन्व्हर्सेशन करतो फोनमध्ये तर त्यामध्ये आपण
ॲव्हरेज किती बोलत असतो, ओरिजिनल स्पीक किती असतो त्याच्यामध्ये 40%च असणार आहे. सो त्या वाईजच स्पीच कोडर ते यूज केलेले आहेत. ओके, सो बघा, द लेंथ ऑफ ईच स्पीच ब्लॉक इज ऑफ 20 मिलीसेकंड्स. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे बिकॉज MCQमध्ये तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं. तर हा 40% एक लक्षात ठेवायचं आहे आणि हा 20% एक लक्षात ठेवायचा आहे. ओके, सो द स्पीच कोडर प्रोव्हाइड 260 बीट्स फॉर ईच स्पीच ब्लॉक. तर हे 20 मिलीसेकंड्समध्ये एक स्पीच कोडर किती बीट्स देणार आहे, इट युजेस टोटली 260 बीट्स. ओके, 260 बीट्स आपल्याला तो स्पीच कोडर प्रोव्हाइड करणार आहे. Thus 260 bits corresponding to 20 milliseconds. Therefore, the number of bits per second will be equal to, एका सेकंडला किती बिट्स असतील बघा. सो फॉर पर सेकंड्स काढायचं असेल तर काय काय करावं लागेल, 260 डिवायडेड बाय 20 मिलीसेकंड्स. तर 20 मिलीसेकंड्स आपण कसं लिहिणार आहे, 20 × 10⁻³ सो इट इज इक्वल टू, जेव्हा तुम्ही हे कॅल्क्युलेशन कराल तर तुम्हाला किती मिळेल, 13,000 बीट्स म्हणजे 13 kbps. मी लास्ट टाईम पण सांगितलेले होते आपला जो स्पीच आहे तर तो किती kbps आहे, फुल रेटमध्ये इट इज 13 kbps. ओके, नेक्स्ट आहे चॅनल कोडिंग. म्हणजे फर्स्ट हा जो स्टेप आहे स्पीच कोडिंगमध्ये आपण काय केलेलं आहे, आपला जो बीट आहे, आपला जो व्हॉइस आहे तर तो कोडिंग केलेला आहे आणि तो किती बीट्स आहेत एका सेकंड्समध्ये, इट इज 13 kbps. त्याच्यानंतर आहे चॅनल कोडिंग. तर चॅनल कोडिंगसाठी एक डायग्राम आहे. सो हा डायग्राममध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे बघा. सो हे जे 13 kbps आहे तर त्याचंच असेल हे टाईप 1A 50 बिट्स, टाईप 1B 132 बिट्स, टाईप 2 78 बिट्स. आणि हे जे टाईप 1A आहे 50 बिट्स त्यामध्ये अजून डिवायडेशन केलेलं आहे 50 प्लस पॅरिटी बिट्स 3 आणि त्याच्यानंतर 132चं पण 132 प्लस 4 आणि हे जे 78 आहे तसे घेतलेले आहेत. जर तुम्ही कन्व्होल्युशन कोड रेट 1/2 आणि कन्स्टंट लेंथ 5 जर घेतलेला असेल तर हा कोडिंगचा पार्ट आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला डीपली काय लक्ष द्यायचं नाही आहे, फक्त काय केलेलं आहे आणि किती बिट्स आहेत तेवढं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. तर यामध्ये काय केलेलं आहे, द आउटपुट बिट्स ऑफ स्पीच कोडर आर अरेंज्ड इन टू ग्रुप्स सो दॅट टू फॅसिलेट द एरर प्रोटेक्शन. तर हे जे आपण कोडिंग केलेलं आहे स्पीच कोडिंगमध्ये, तर ह्या कोडिंगमध्ये काही एरर्स जर असतील तर ते एरर्स जे आहेत तर ते प्रोटेक्शन करण्यासाठी आपण काय केलेलं आहे, तर ह्या बीटचे काही भागमध्ये डिवाइड केलेले आहेत. आणि सच अ ग्रुपिंग इज परफॉर्म्ड ऑन द बेसिस ऑफ सिग्निफिकन्स ऑफ दीज बीट्स इन कॉन्ट्रीब्युटिंग टू स्पीच क्वालिटी. तर क्वालिटी पण इन्क्रीज करण्यासाठी आपण हे केलेलं आहे. आउट ऑफ टोटल 260 बिट्स, तर हे जे 260 बिट्स आहेत तर त्याच्यापैकी काय केलेलं आहे आपण, द मोस्ट सिग्निफिकंट 50 बिट्स ग्रुप्ड टुगेदर. तर त्याच्यामधले फर्स्ट जे काही 50 बिट्स आहेत त्याचा एक ग्रुप बनवलेला आहे. दीज बिट्स आर कॉल्ड ॲज 1A. ह्याला आपण 1A असं म्हणणार आहे ह्या ग्रुपला. देन 3 पॅरिटी चेक बिट्स आर ॲडेड टू देम. तर हे जे 3 पॅरिटी चेक बिट्स ॲड केलेले आहेत त्याच्यानंतर म्हणजे 53 बिट्स झाले. सो द पॅरिटी चेक बिट्स आर युज्ड टू डिटेक्ट दोज एरर्स दॅट कॅन नॉट बी करेक्ट ॲट द रिसिवर. तर जे काही रिसिवरकडे करेक्ट होणार नाहीत ते इथे आपण पॅरिटी चेक बिट्स ॲड केलेले आहेत. दीज फर्स्ट 53 बिट्स अँड द नेक्स्ट 132 बिट्स आर टेकन अँड 4 zeros आर अपेंडेड टू देम ॲज शोन इन फिगर. तर ह्या फिगरमध्ये दाखवल्यासारखे पहिल्यांदा 3 बिट्स पॅरिटी बिट्स ॲड केलेले आहेत आणि 4 zeros ॲड केलेले आहेत. तर हे जे आहेत तर ते कशासाठी आहे, एरर चेक करण्यासाठीच घेतलेले आहेत. तर हे झिरोज अपेंड केलेले आहेत. तर तुम्हाला लास्ट इयर DCSमध्ये काही पॅरिटी चेकिंग कोडिंग वगैरे झालेलं असेल, एरर चेकिंग मेथड्स वगैरे. ओके, सो त्याच टाईपमध्ये हे केलेलं आहे. त्याच्यानंतर दिस मेक्स अ डेटा ब्लॉक ऑफ 189 बिट्स which is then encoded into sequence of 378 bits for error protection.
तर हे टोटली 378 बिट्सचं काय केलेलं आहे, एरर प्रोटेक्शनसाठी एनकोड केलेलं आहे, त्याला काही कोडिंग अप्लाय केलेले आहेत. तर त्याच्यानंतर हे जे 378 + 78 बिट्स, तर टोटल किती झाले, 456 बिट्स. किती, 456 बिट्स पर 20 मिलीसेकंड स्पीच फ्रेम. ओके, तर हे जे 260 बिट्स होते, तर त्याचं जे एनकोडिंग केलेलं आहे, कोडिंग केलेलं आहे, चॅनल कोडिंग केलेलं आहे, त्याच्यानंतर ते किती झालेलं आहे, 456 बिट्स पर 20 मिलीसेकंड्स. तर हे 20 मिलीसेकंड्सला आधी 260 बिट्स होते, पण कोडिंग केल्यानंतर ते किती झाले, 456 बिट्स झालेले आहेत. ते वाढतात बिकॉज ते आपल्याला परत पुन्हा डिकोड पण करायचे आहेत. तर डिकोड केल्यानंतर ओरिजिनल आपल्याला व्हॉइस एक्स्ट्रॅक्ट होईल. ओके, सो नेक्स्ट इज इंटरलिव्हिंग. सो इंटरलिव्हिंग हा प्रोसेस काय आहे बघूयात. The beats traveling from transmitter to receiver sometime have to face a problem called as a fading. So fading म्हणजे काय एक्झॅक्टली, एखादा नॉईस असल्यासारखा आहे. ओके, in order to avoid or minimize the effect of fading on all the 56 bits in a block, simultaneously the speech frame are divided into 8 equal length sub blocks, each containing 57 बिट्स. तर इंटरलिव्हिंगमध्ये जे काही 56 बिट्स आहेत, तर त्याचं काय केलेलं आहे, 8 डिफरंट ग्रुपमध्ये डिवाइड केलेलं आहे. कशासाठी, फेडिंग इफेक्ट कमी करण्यासाठी किंवा ते मिनिमाइज करण्यासाठी. These 8 subblocks are placed one each over 8 consecuting ट्रॅफिक चॅनल टाईम स्लॉट. तर हे जे आहे, तर 8 कॉन्सिक्वेटिंग टाईम स्लॉट्समध्ये ते ठेवलेले आहेत. This arrangement ensure that even if a few bits are lost due to fading, म्हणजे नॉईस ॲड झाल्यामुळे किंवा एखादं डिस्ट्रक्शन आल्यामुळे जर आपले जे काही ओरिजिनल बिट्स आहेत ते जरी लॉस्ट झाले असतील, तरी पण आपला जो ओरिजिनल स्पीच म्हणजे ओरिजिनल सिग्नल्स आहेत ते आपण रिकन्स्ट्रक्ट करू शकतो विदाऊट द सिग्निफिकन्स लॉस ऑफ इन्फॉर्मेशन. त्यामध्ये आपला इन्फॉर्मेशन लॉस होणार नाही आहे. सो नेक्स्ट आहे सिफरिंग. ओके, तर सिफरिंग म्हणजे काय आहे. सिफरिंग इज अ प्रोसेस ऑफ मॉडिफाईंग द कंटेंट्स ऑफ द 8 इंटरलिव्ड ब्लॉक्स विथ द हेल्प ऑफ सम एन्क्रिप्शन टेक्निक. सो हे जे 8 ब्लॉक्स केलेले आहेत इंटरलिव्हचे, तर त्यामध्ये आपला ओरिजिनल डेटा असेल, तर तो जो ओरिजिनल डेटा आहे तर त्याला काहीतरी सेक्युरिटी प्रोव्हाइड करायला पाहिजे. एन्क्रिप्शन इन द सेन्स काहीतरी पासवर्ड्स वगैरे, तर त्याला काही सेक्युरिटी प्रोव्हाइड करण्यासाठी काही टेक्निक्स आहेत. तर ते त्याला आपण काय म्हणणार आहे, सिफरिंग प्रोसेस म्हणणार आहे. द सेक्युरिटी कॅन बी इम्प्रूव्ड फर्दर बाय मॉडिफाईंग द एन्क्रिप्शन अल्गोरिदम. तर एन्क्रिप्शन करण्यासाठी काही अल्गोरिदम्स आहेत. अल्गोरिदम इन द सेन्स तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही एम्बेडेडमध्ये जसे अल्गोरिदम लिहिता त्याच टाईपमध्ये काही अल्गोरिदम्स असतात सेक्युरिटीचे, तर ते अल्गोरिदम इथे अप्लाय होतात. तर GSMसाठी कुठले अल्गोरिदम यूज केलेले आहेत. GSM युजेस 2 डिफरंट टाईप्स ऑफ सिफरिंग अल्गोरिदम. तर त्यामध्ये आहे A3 आणि A5 अल्गोरिदम. तर A3 आणि A5चं काय काम आहे, आउट ऑफ विच A3 प्रिव्हेंट द अनऑथराइज्ड नेटवर्क ॲक्सेस. म्हणजे आपला जो डेटा आहे, तर सपोज एका नेटवर्कवरती तो सेंड केलेला असेल, तर दुसरं कुठलंही नेटवर्क त्याला ॲक्सेस करू शकत नाही किंवा करता येणार नाही, असे जे प्रिव्हेन्शन्स आहेत ते A3 कडून प्रोव्हाइड केले जातील. आणि A5 एन्श्युअर द प्रायव्हसी ऑफ रेडिओ ट्रान्समिशन. तर आपला जो रेडिओ ट्रान्समिशनचा आहे, तर काही वेळा सिग्नल्स किंवा डेटा हॅक केला वगैरे असं म्हणतात. तर हा जो A5 आहे, तर रेडिओ ट्रान्समिशनच्या प्रायव्हसीसाठी दिलेला अल्गोरिदम आहे. सो ह्या टाईपमध्ये आपण सेक्युरिटी आपल्या स्पीच सिग्नलला किंवा डेटा सिग्नलला प्रोव्हाइड करू शकतो. सो नेक्स्ट आहे मॉड्युलेशन. तर मॉड्युलेशन तुम्हाला ऑलमोस्ट माहीतच असेल, व्हॉट इज मीन बाय मॉड्युलेशन. द मॉड्युलेशन स्कीम युज्ड बाय GSM इज. तर GSMमध्ये जी मॉड्युलेशन यूज केलेलं आहे, तर ते आहे 0.3 GMSK GSM. ओके, तर ह्यामध्ये काय केलेलं आहे बघा GMSKमध्ये. ओके, थोडंसं इथे स्पेलिंग मिस्टेक झालेलं आहे. सो इट इज अ GMSK. ओके, तर हा काय आहे, इट इज अ GMSK 0.3 GMSK मॉड्युलेशन यूज केलेलं आहे. सो ह्या GMSKमध्ये 0.3 म्हणजे काय आहे, 0.3 इंडिकेट्स द 3 dB बँडविड्थ
ऑफ द गॉशियन पल्सेस शेपिंग फिल्टर इन रिलेशन विथ द बीट रेट. तर बीट रेटच्या रिलेटेड जे काही बँडविड्थ आहे तर ते किती आहे ते इंडिकेट करण्यासाठी 0.3 GMSK हे मॉड्युलेशन आपण GSMमध्ये यूज केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आहे तर हे जे प्रोसेस मॉड्युलेशनपर्यंतचे होते ते सगळे ट्रान्समिटरकडचे होते आणि हे सेम जे प्रोसेस आहे अपोजिटली रिसिवर्डकडे होणार आहे. सो रिसिवर्डचा फर्स्ट जो ब्लॉक आहे तर तो काय आहे डिमॉड्युलेशन. सो डिमॉड्युलेशन मीन्स व्हॉट यू नो वेल. The receiver carries out the demodulation of the received signal with the help of synchronizer. तर डिमॉड्युलेशनसाठी काय यूज केलेलं आहे सिंक्रोनायझर यूज केलेला आहे. द प्रोसेस सच ॲज डिसिफ्रिंग, डिइंटरलिव्हिंग, चॅनल कोडिंग अँड स्पीच डिकोडिंग आर कॅरीड आउट आफ्टर द मॉड्युलेशन. सो मॉड्युलेशन झाल्यानंतर त्याच्यानंतर काय होणार आहे डिसिफ्रिंग होणार आहे आणि त्याच्यानंतर डिइंटरलिव्हिंग आणि त्यानंतर चॅनल डिकोडिंग आणि लास्टला काय होणार आहे स्पीच डिकोडिंग होणार आहे. सो दिस इज ऑल अबाउट द GSM सिग्नल प्रोसेसिंग. ओके. सो नेक्स्ट आहे ऑथेंटिकेशन इन GSM. सो GSMचा ऑथेंटिकेशन काय आहे, ऑथेंटिकेशन प्रोसेस काय आहे. आत्ताच आपण बघितलेलं आहे सिफरिंग प्रोसेसमध्ये आपण A3 A5 अल्गोरिदम यूज करून त्याला एन्क्रिप्शन प्रोव्हाइड करणार आहे. सो ते कसं होतं ते आपण ह्या बिटमध्ये बघणार आहोत. ऑथेंटिकेशन ऑफ अ यूजर इज अ प्रोसेस ऑफ एन्श्युरिंग अँड व्हेरीफाईंग दॅट द यूजर इज रिअली द पर्सन हू क्लेम्स ही इज. सो ऑथेंटिकेशनमध्ये आपल्याला पहिल्यांदा काय व्हेरीफाय करावं लागतं, जो कोणी यूजर यूज करतो आहे सिम कार्ड ह्यामध्ये एक मेन इम्पॉर्टंट गोष्ट असेल आणि नेटवर्क रजिस्ट्रेशन. ओके. सो सिम कार्ड ज्याचा आहे तर तोच व्यक्ती आहे का नाही तर हे व्हेरीफाय करण्यासाठी जो काही प्रोसेस आहे तर तो ऑथेंटिकेशन प्रोसेसमध्ये आपण यूज करणार आहे. सो इथलं जो डायग्राम दिलेला आहे तर तुम्हाला काय काय दिसतंय बघा. तर हा जो सेक्शन आहे सिम सेक्शन आहे आणि हा जो सेक्शन आहे नेटवर्क सेक्शन आहे. ओके सर सॉरी. सो तर ह्या सिम सेक्शन आणि नेटवर्क सेक्शनमध्ये जी काही प्रोसेस आहे तर इथे काही अल्गोरिदम दिलेले आहेत A3/A5 पण असतं इथे. सो ॲक्च्युली जो ब्लॉक डायग्राम आहे ते मी नोट्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे. तर इथला ब्लॉक डायग्राम फक्त तुम्ही समजून घेण्यासाठी यूज करा. ओके. सो हा जो आहे तो ऑथेंटिकेशन प्रोसेस आहे आणि हा MSC नेटवर्ककडून जे काही प्रोसेस आहे तर तो होणार आहे. तर तो काय होणार आहे कसं होणार आहे आपण बघूयात. ओके. ऑथेंटिकेशन इज इसेन्शियली टू एन्श्युअर दॅट द कम्युनिकेशन ओव्हर द वायरलेस रेडिओ मीडियम इज सेक्युर्ड. तर आपण जो आपला वॉईस आहे सपोज तुम्हाला काहीतरी सिक्रेट शेअर करायचा आहे तुमचा तर तुम्ही काय करणार तुमच्या मित्राच्या कानामध्ये बोलणार किंवा कोणी नसताना बोलता. सेम आपण फोनमध्ये काहीही बोलू शकतो, कधी सिक्रेट्स बोलू शकतो, काही पर्सनल बोलू शकतो किंवा बँकिंग डिटेल्स वगैरे बोलतो. तर हे जे आपले डिटेल्स आहेत तर ते सेक्युर्ड आहेत का नाही किंवा ते सेक्युर्ड तर करायला पाहिजेत. तर त्यासाठी इसेन्शियली काय आहे इट इज अ ऑथेंटिकेशन प्रोसेस. ओके. द ऑथेंटिकेशन प्रोसेस इन्व्हॉल्व्स 2 फंक्शनल एंटिटीज. तर त्याचे 2 फंक्शनल एंटिटीज कुठले आहेत तर फर्स्ट आहे सिम कार्ड इन मोबाईल फोन आणि नेक्स्ट आहे ऑथेंटिकेशन सेंटर. तर तुम्हाला GSMच्या आर्किटेक्चरमध्ये आठवत असेल एक ऑथेंटिकेशन सेंटर दिलेला आहे. तर त्या ऑथेंटिकेशन सेंटरचा काय वर्क आहे तर ते आपण या बिटमध्ये बघणार आहोत. अ स्पेशली डिझाइन्ड अल्गोरिदम A3 इज यूज्ड फॉर कॅरिंग आउट ऑथेंटिकेशन. तर A3 अल्गोरिदम आपण यूज करणार आहे कशासाठी ऑथेंटिकेशन कॅरी आउट करण्यासाठी. आफ्टर कॅरिंग आउट द ऑथेंटिकेशन अ की इज जनरेटेड फॉर एन्क्रिप्शन. तर एन्क्रिप्शन ऑथेंटिकेशन आणि एन्क्रिप्शन म्हणजे काय. ऑथेंटिकेशन म्हणजे सिक्युरिटी प्रोव्हाइड करणे आणि एन्क्रिप्शन म्हणजे ॲक्च्युली आपण पासवर्ड वगैरे लॉक वगैरे अप्लाय करतो तर त्याला आपण काय म्हणणार आहे एन्क्रिप्शन म्हणणार आहे. विथ द हेल्प ऑफ अनदर स्पेशल डिझाइन्ड अल्गोरिदम A8. तर A8 हा जो अल्गोरिदम आहे आपण लास्ट बिटमध्ये काय बघितलेलं आहे A5 आणि A3 बघितलेलं आहे. इथं अजून एक अल्गोरिदम दिसतो आहे आपल्याला इट इज अ A8 अल्गोरिदम. तर A8 हा अल्गोरिदम कशासाठी यूज करणार आहे आपण इट इज स्पेशली डिझाइन्ड अल्गोरिदम फॉर एन्क्रिप्शन. ओके.
During the authentication process, the Mobile Switching Center MSC challenges a mobile station with random number. सो ह्यामध्ये काय होणार आहे पहिल्यांदा काय होणार आहे, A3 अल्गोरिदमनी पहिल्यांदा ऑथेंटिकेशन प्रोसेस होईल. A8नी काय होईल, त्याला एन्क्रिप्शन प्रोव्हाइड होईल. एन्क्रिप्शनमध्ये एक काय होणार आहे, की जनरेट होणार आहे. तर ही की जनरेट झाल्यानंतर काय होणार आहे बघा, ड्युरिंग ऑथेंटिकेशन प्रोसेस MSC काय करतो, एम एस म्हणजे काय, मोबाईल स्टेशनला एक रँडम नंबर पाठवतो. तर रँडम नंबर काय आहे ते फक्त त्या सिम कार्डला आणि त्या मोबाईल स्टेशन त्या MSCलाच माहीत असणार आहे. तर ही रँडम नंबर जेव्हा मोबाईल स्टेशनला जातं तेव्हा काय होतं बघा पुढे, अ सिम कार्ड मेक्स यूज ऑफ दिस रँडम नंबर. म्हणजे आपण मोबाईलला पाठवतो एक्झॅक्टली, ह्याचं मिनिंग काय आहे, आपण हे जे रँडम नंबर आहे तर ते सिम कार्डला जातं इनडायरेक्टली. तर तो सिम कार्ड काय करतो, हे रँडम नंबर रिसीव करतो MSCकडून विथ सिक्रेट की KI. तर हे जे की जनरेट झालेली आहे, तर ही जी की जनरेट झालेली आहे, सिक्रेट की म्हणतात ह्याला. तर ही जी की जनरेट झालेली आहे ह्यासोबत आणि रँडम नंबर ही सिम कार्डला मिळतं. तर सिम कार्डला मिळाल्यानंतर सिम कार्ड काय करतं बघा, तर त्या कीला काय म्हणणार आहे, KI. ओके. तर हे स्टोर्ड विदिन द सिम ॲज इनपुट. तर हे पहिल्यांदा सिममध्ये स्टोअर होतं. बोथ रँडम अँड की आर बेसिकली 128 बिट डिजिटल नंबर. तर हे जे काही रँडम आणि की सिक्रेट की आहे तर ते किती बिटचे आहेत, 128 डिजिटल बिटचे नंबर आहेत. सो त्याच्यानंतर काय होणार आहे, A3 अल्गोरिदम वर्क्स ऑन द रँडम अँड KI इनपुट टू प्रोड्यूस अ 32 बिट आउटपुट कॉल्ड ॲज द सिग्नेचर रिस्पॉन्स. तर जेव्हा की हा 128 बिटचा आणि रँडम नंबर हा पण 128 बिटचा, तर हे जे दोन्ही बिट्स सिम कार्डला मिळणार आहेत त्याच्यानंतर सिम कार्ड त्याच्यावरती काही प्रोसेस करतो आणि तो प्रोसेस झाल्यानंतर त्या सिम कार्डमधून एक आउटपुट जनरेट होते. तर त्याला आपण काय म्हणणार आहे, सिग्नेचर रिस्पॉन्स. काय म्हणणार आहे, सिग्नेचर रिस्पॉन्स. आणि तो किती बिटचा असतो, 32 बिटचा असतो. आणि हा जो सिग्नेचर बिट आहे तर तो ऑलरेडी MSCमध्ये स्टोअर असतो. तर ते पुढे प्रोसेस आहे बघूयात. द सिग्नेचर रिस्पॉन्स इज सेंट बॅक टू द MSC. ओके. तर हा MSC आहे. तर हा सिम कार्ड काय करतो, जो काही जनरेट झालेला सिग्नेचर रिस्पॉन्स आहे तर तो MSCला सेंड करतो ॲज अ आन्सर म्हणून. तर हे जे सिग्नेचर रिस्पॉन्स जनरेट होतो तर हे जनरेट करायचं चॅलेंज MSC सिम कार्डला देत असतो. तर ते चॅलेंज कंप्लीट करून त्याचा जो आन्सर आहे तर तो सिम कार्ड MSCला पुन्हा सेंड करतो. आणि ते जेव्हा MSCला सेंड होतं युजिंग द सेम अल्गोरिदम AUC ऑल्सो जनरेट. म्हणजे MSCमध्ये स्टोअर असतं इन द सेन्स तो कुठून जनरेट झालेला असतो, ऑथेंटिकेशन सेंटरमधून जनरेट केला जातो. तर ऑथेंटिकेशन सेंटरमध्ये जनरेट झालेली सिग्नेचर रिस्पॉन्स आणि सिम कार्डमधून जनरेट झालेली सिग्नेचर रिस्पॉन्स दोन्ही काय केलं जातं, कम्पेअर केलं जातं. ओके. दोन्ही काय केलं जातं, कम्पेअर केलं जातं. इफ दे आर आयडेंटिकल देन इट इज इंडिकेशन दॅट MS is an authenticating user. That means it is conducted that SIM card is genuine. म्हणजे जो काही सिम कार्ड आहे तर तो जेन्युइन आहे, म्हणजे खरंच आहे. तर त्याच्यामध्ये काही एरर्स वगैरे नाही आहेत किंवा तर तो डुप्लिकेट नाही आहे असं आपण म्हणू शकतो. तर ह्या डायग्राममध्ये आपण पुन्हा जाऊयात आणि समजून घेऊयात जो काही प्रोसेस आहे. तर बघा ह्यामध्ये काय दिलेलं आहे, पहिल्यांदा नेटवर्क काय करतो, एक रँडम नंबर की आणि एक रँडम नंबर पहिल्यांदा तो ॲथेंटिकेट करतो. त्याच्यानंतर ॲथेंटिकेशन कशाने होतं, A3 अल्गोरिदमनी. पहिल्यांदा A3 अल्गोरिदमनी ॲथेंटिकेशन होतं. A8 अल्गोरिदमनी काय होते, सिक्रेट की जनरेट होते. सिक्रेट की म्हणजेच KI. आणि हे सिक्रेट की आणि रँडम नंबर 128 बिटचे आहेत. तर ते दोन्ही बीट MSC काय करतो, सिम कार्डला सेंड करतो. कशासाठी, तर ते ऑथेंटिकेशन प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी. तर हा एक चॅलेंज म्हणून सिम कार्डला जातो. तर हा सिम कार्ड काय करतो, रँडम नंबर आणि KI दोन्ही बिट्स मिळून एक सिग्नेचर रिस्पॉन्स जनरेट करतो. तो 32 बिटचा असेल आणि हा सिग्नेचर रिस्पॉन्स
सिम कार्डमध्ये जनरेट जसं झालेलं आहे सेम त्याच पद्धतीने ऑथेंटिकेशन सेंटर ही एक सिग्नेचर रिस्पॉन्स जनरेट करतो. तर ते सिग्नेचर रिस्पॉन्स जनरेट करून MSCला देतो आणि हा सिम कार्ड पण जनरेट करून MSCला देतो. आणि MSC काय करतं, ऑथेंटिकेशन सेंटरमधून आलेली सिग्नेचर रिस्पॉन्स आणि सिम कार्डमधून आलेली सिग्नेचर रिस्पॉन्स दोन्ही कंपेअर करून बघतो. जर सगळं जर आलेली सिग्नेचर रिस्पॉन्स दोन्ही जर इक्वल असतील तर हा जो काही सिम कार्ड यूज करणारा यूजर आहे तर तो काय आहे, इट इज अ ऑथेंटिकेटेड यूजर किंवा जेन्युइन यूजर. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द ऑथेंटिकेशन इन GSM. So what we have learned in today's video lecture, we learned signal processing in GSM and authentication in GSM. So home assignment for today's lecture is what? Explain signal processing in GSM and explain authentication process in GSM with diagram. So complete this assignment and send to me. Thank you.